राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणामध्ये जाणार असल्याची चर्चा अनेक वर्षापासून सुरू आहे. त्यात आता खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक वक्तव्य करत भर घातली आहे. देवेंद्र फडणवीस जर केंद्रात गेले तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राज्याची सूत्रे येतील, असे माझे आकलन असल्याचं संजय राऊत म्हणाले. राज्याचे हित पाहणाऱ्या, योग्य दिशेने नेणाऱ्या आणि राज्याचा स्वाभिमान टिकवणाऱ्या व्यक्तीला नेहमी शुभेच्छा दिल्या पाहिजेत. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, अजिबात नाही, असे संजय राऊत म्हणाले. तुम्हाला कदाचित वाटत असेल की मी मुख्यमंत्री पदासाठी इतर कोणाचे नाव घेईन, परंतु सध्या मला जे राजकीय चित्र दिसत आहे त्यानुसार विदर्भातील चंद्रशेखर बावनकुळे हेच देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी सर्वात योग्य नेते आहेत. बावनकुळे हे सर्वांशी उत्तम संवाद ठेवणारे आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे, सांभाळून घेणारे नेते आहेत, असे राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस जर केंद्राच्या राजकारणात गेले तर मुख्यमंत्री पदासाठी 100% चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच नावाचा विचार केला जाईल. इतकेच नाही तर स्वतः फडणवीस बावनकुळेंच्या नावाची शिफारस करतील, असे माझे स्पष्ट राजकीय आकलन असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. या शर्यतीत गिरीश महाजन यांच्या नावाबाबत बोलताना त्यांनी गिरीश महाजन यांचा ट्रॅक रेकॉर्ड अत्यंत खराब आहे असे म्हणत त्यांना बाद केले. तर तुम्हाला काय वाटतं की राज्याची सूत्र कोणाकडे येऊ चंद्रशेखर बावनकुळेंकडे येते. तुम्हाला वाटत असेल मी आणखीन कोणाचं नाव घेईन, तर मला जे चित्र दिसतं आहे त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात. सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे. एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाहीत, अजिबात होणार नाही, बरोबर आहे. गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे, अत्यंत खराब आहे. त्याच्यामुळे या क्षणी ज्येष्ठ मंत्री म्हणून जर ते केंद्रात गेले, आम्ही तर म्हणू मुख्यमंत्री व्हा, प्रधानमंत्री व्हा 2029च्या आधी, तर 100% मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार आणि शिफारस हे स्वतः देवेंद्र फडणवीसच करते, हे माझं आकलन.